जेव्हापासून नवीन फोन घेतलाय ना तेव्हापासून बाकी काय माहित नाही, पण चेहरा तर जरा बरा दिसायला लागलाय. पण सकाळची झोप मोडून आज आपल्याला कॉलेजला जायचंय, कारण आज आहे प्रोजेक्ट वर्क. तर बाहेर निघायचं म्हणल्यावर हातात छत्री घेऊन निघणं आमच्या इकडे कंपल्सरी. तर तुम्हाला सांगतो, आमचा पाऊस म्हणजे मरे असतो, साधा नाही. ही जी पानांचं लोटांगण दिसतंय का, हे जास्त पावसाने झालंय. मग काय नाश्ता वगैरे केला आणि मग निघालो कॉलेजकडे. एकतर एवढा पाऊस चालू आहे आणि आमच्या बिचारा मित्राला एवढं लांबून यावं लागतंय. एकतर आता पाऊस चालू झालाय आणि तेवढा टाइम पण झाला लेक्चरचा, म्हणून आमची धाव चालू होती नुसती. सुशील म्हणायला लागला की आपण जसंच कॉलेजमध्ये पोहोचलो की पाऊस निघून गेला. होय ना रे, आपण जसं आपलं नशीबच तसलं रे. तर मग छत्री तिथं लटकून ठेवली, कोणाला सांगू नको बरं का. मग मी क्लासमध्ये बसलो तर तुमचा भाऊ नवीन वही वगैरे घेतली आणि वहीसोबत रुलिंग पेपर पण घेतले होते. मग काय सीएम वगैरे लिहून दिली. तेवढ्यात बघितलं सर आपले बिचारे उभा राहून चेक करलेत. कोणतरी बसा म्हणावं राव त्यांना, अगोदरच त्यांची तब्येत ठीक नसती. तर मग इथं लपवलेली छत्री घेतली आणि हे नारळ झाड बघू शकता भाई, म्हणजे जाता येता भीती वाटते नसती. काय सांगावं, एखादा डोक्यात पडला नारळ तर. तेवढ्यात इकडे मेसला येऊन गरम गरम जेवण वगैरे केलं आणि तेवढ्यात बघितलं आमचा चिन्या भाऊ वापस आला होता, कारण त्याचं कॉलेज संपलंय आणि आता त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे घेऊन जायचे. तेवढ्यात माझे प्रोजेक्टचे ग्रुपचे सगळे मेंबर बी आले होते. तर ही फाईल तुमच्या भावानी बनवली, पण वरचं डेकोरेशन आमच्या लीडरने केलंय. ठीक आहे ना, एकच बात झाली. आणि जर वेळेसारखं मॅडमकडे कोण जाणार पहिलं, ह्याच्यातच आमची बाचाबाची होती. तेवढ्यात सरने आम्हाला जरा प्रोजेक्ट विषयी समजावून सांगितलं. तर फायनली भावांनो, आमच्या प्रोजेक्टचा एक टॉपिक ठरलेला आहे आणि आम्ही त्याच्यावर आता म्हणजे ठाम राहणार आहोत. त्याच्यासाठी मी आमची साईन वगैरे घेतली. तर मग भेटू तुम्हाला.